महिला आणि बालविकासाच्या संदर्भात जे पॅराग्राफ्स आहेत ते आहेत महिला विकास, लिंगभाव अर्थसंकल्प म्हणजे जेंडर बजेट, याच्यावर पण प्रश्न विचारला जातो। मिशन शक्ती याच्यामध्ये एक संबल आणि एक सामर्थ्य अशा दोन महिलांसाठीच्या योजना राबवल्या जात आहेत, त्याचे पण डिटेल्स दिलेले आहेत आणि त्याच्यातल्या उपाययोजना पण दिलेल्या आहेत। तर आपण 45, 46, 47 असे तीन प्रश्न बघूया। 45वा प्रश्न आहे लिंगभाव अर्थसंकल्प म्हणजे काय, म्हणजे जेंडर बजेट म्हणजे काय। एक, महिला आणि पुरुषांसाठी समान पगार सुनिश्चित करणारी योजना। 2, आर्थिक धोरणांमध्ये लिंग समानता सुनिश्चित करण्यासाठी केलेले मूल्यमापन। 3, केवळ महिलांसाठी राखीव अर्थसंकल्पीय निधी। आणि 4, लिंगभेद दूर करण्यासाठी शिक्षणावर भर देणारी योजना। काय प्रॉपर वाटतंय? 2, आर्थिक धोरणामध्ये लिंग समानता सुनिश्चित करण्यासाठी केलेलं मूल्यमापन। लिंगभावाच्या दृष्टिकोनातून आर्थिक धोरणाचे मूल्यमापन करणे आणि लिंगभाव समानता या तत्वाला अर्थसंकल्पामध्ये अंतर्भूत करणे म्हणजे जेंडर बजेट किंवा लिंगभाव अर्थसंकल्प। महिला, पुरुष आणि इतर लिंगभाव असलेल्या व्यक्ती यांच्यामध्ये उत्पन्न, आरोग्य, शिक्षण, पोषण व राहणीमानात असलेली तफावत दूर करण्याचे हे एक साधन आहे। 23-24 आणि 24-25च्या अर्थसंकल्पीय अंदाजानुसार एकूण राज्याच्या अर्थसंकल्पात जेंडर बजेटला वेटेज जवळपास 3.1% किंवा 3.3% आहे। 23-24 मध्ये 3.1 आणि 24-25 मध्ये 3.3, म्हणजे साधारणतः जेंडर बजेटला आपण 3.3% राखीव निधी काढून ठेवतोय। मिशन शक्ती 46वा प्रश्न आहे, मिशन शक्ती अंतर्गत संबल उपयोजना कोणत्या उद्देशासाठी आहे? महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी की हिंसाग्रस्त महिलांना त्वरित मदत आणि संरक्षण देण्यासाठी की ग्रामीण महिलांसाठी शेती अनुदान योजना लागू करण्यासाठी की उच्च शिक्षणात महिलांचे प्रमाण वाढवण्यासाठी? मिशन शक्तीमध्ये जे संबल आहे त्याचा उद्देश काय आहे असं विचारलेलं आहे। तर महिलांची सुरक्षा आणि संरक्षणाकरिता संबल आहे, ठीक आहे, प्रोटेक्शनसाठी, आणि महिलांच्या एम्पॉवरमेंटसाठी सामर्थ्य आहे। दोन महिलांच्या योजनांचं वर्गीकरण दोन गटांमध्ये करतो, एक त्यांच्या संरक्षणासाठी प्रोटेक्शन आणि एक त्यांचं सक्षमीकरणासाठी म्हणजे एम्पॉवरमेंट। तर संबल हा घटक संरक्षणासाठी आहे, सामर्थ्य हा घटक सक्षमीकरणासाठी आहे। मग काय येईल 47चं उत्तर? 46 संबल अंतर्गत 2 हिंसाग्रस्त महिलांना त्वरित मदत आणि संरक्षण देण्यासाठी, कारण ते शब्द खालच्या संबलमध्ये सापडतील आपल्याला। संबलमध्ये सखी वन स्टॉप सेंटर आणि महिला हेल्पलाईन आहे, त्याच्यामध्ये आहे संकटात सापडलेलं वगैरे वगैरे। 46चं 2 उत्तर आहे। 47 सखी निवास योजनेअंतर्गत कोणती सुविधा दिली जाते? महिला उद्योजकांसाठी कर्ज अनुदान, गर्भवती महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी, नोकरी करणाऱ्या महिलांना सुरक्षित निवास व डे केअर सेंटर आणि ग्रामीण महिलांना कौशल्य विकास। काय असेल? करेक्ट, सखी निवास। नोकरी करणाऱ्या महिलांना त्यांच्या मुलांसाठी डे केअर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सखी निवास कार्यरत आहे। आपण वाचूया महिला आणि बालविकास, त्यातला सुरुवातीला महिला दिलेला आहे। महिला विकास राज्याच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय प्रगतीसाठी महिला सक्षमीकरण हा चालना देणारा घटक असून तो संधी व संसाधनांची समान उपलब्धता आणि निर्णय प्रक्रियेतील सहभाग सुनिश्चित करतो। या बाबी साध्य करण्याच्या दृष्टीने राज्यात 2024 मध्ये चौथे महिला धोरण घोषित केलेले आहे। अंडरलाईन करून ठेवा, 2024 मध्ये चौथं महिला धोरण आपण जाहीर केलेलं आहे। लिंगभाव अर्थसंकल्प जेंडर बजेट लिंगभावाच्या दृष्टिकोनातून मूल्यमापन आणि लिंगभाव समानता ही दोन उद्दिष्ट समोर ठेवून आपण अर्थसंकल्पामध्ये लिंगभाव दृष्टिकोन वापरतो। उत्पन्न, आरोग्य, शिक्षण, पोषण आणि राहणीमान याच्यामधली दोघांमधली तफावत दूर करणं उद्देश आहे। जवळपास 3.1 ते 3.3% आपण राखीव निधी किंवा लिंगभाव अर्थसंकल्पाचा हिस्सा आहे। मिशन शक्ती 2022-23 पासून राबवण्यात येते। त्याचे दोन फॅक्टर्स आहेत, संबल आणि सामर्थ्य। त्यातली संबल उपयोजना ही संरक्षणाची आहेत। सखी वन स्टॉप सेंटर हिंसाचाराने पीडित महिलांना एकाच छत्राखाली आधार व सहाय्य पुरवणे, महिलांना वैद्यकीय, कायदेशीर, मनोवैज्ञानिक व समुपदेशन सहाय्यासह आपत्कालीन व सर्वसाधारण स्थितीत तातडीने मदत करणे। महिला हेल्पलाईन संकटात सापडलेल्या महिलांना अहोरात्र तातडीची मदत उपलब्ध करून देणे संबलमध्ये येतं।
आणि जर त्यांना स्वतःच्या पायावर उभं करायचं असेल, एम्पॉवरमेंट करायची असेल तर सामर्थ्य शक्ती सदन, उज्ज्वला गृह आणि स्वाधार गृह योजना शक्ती सदनमध्ये टाकलेले आहेत. तर जनजागृती निर्माण करून महिला व बालकांची लैंगिक शोषणासाठी केली जाणारी तस्करी, ज्याला आपण ट्रेड असं म्हणतो, रोखणे, पीडित महिलांची सुटका करणे आणि त्यांना समाजामध्ये पुन्हा सामावून घेण्यासाठी मदत करणे, अडचणीच्या परिस्थितीत त्यांना अन्न, वस्त्र, निवारा, देखभाल, शिक्षण, समुपदेशन, उपचार आणि कायदेविषयक मदत, मार्गदर्शन, व्यवसाय प्रशिक्षण यासारख्या सर्व सुविधा या शक्ती सदनामध्ये त्यांना पुरवल्या जातात. आणि सखी निवास, नोकरी करणाऱ्या महिलांना त्यांच्या मुलांचा सांभाळ करण्यासाठी सखी निवास पुरवला जातो. असे संबल आणि सामर्थ्य असे 2 कंपोनंट त्याच्यामध्ये आहेत. नंतर एक महिला सक्षमीकरण केंद्र, वुमन एम्पॉवरमेंट सेंटर. सामर्थ्य या उपयोजनेतील हा एक घटक असून राज्यात जिल्हा स्तरावर आणि राज्य स्तरावर महिला सक्षमीकरण केंद्र कार्यान्वित करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर दिलेलं आहे बेटी बचाओ बेटी पढाओ योजना, हा पण संबलचाच एक पार्ट आहे. नंतर निवडक महिला केंद्रित योजना, उदाहरणार्थ महिला वसतिगृह, महिला आधारगृह, महिला समुपदेशन केंद्र, मनोधैर्य योजना. नंतर माझी लाडकी बहीण योजना, याचे पण डिटेल्स दिलेले आहेत. हे आता विचारलं जाईल पुढच्या परीक्षेमध्ये. गुलाबी ई रिक्षा ज्या महिला चालवतात त्यांचे पण डिटेल्स दिलेले आहेत. तर 4 प्रश्न आपल्याला दिसत आहेत इथे, 48 ते 51. 48वा प्रश्न घेऊ आपण. स्त्री सक्षमीकरणासाठी विकसित केलेल्या टिंबटिंब या डिजिटल पोर्टलच्या माध्यमातून महिला स्वयंसहाय्यता गट, महिला उद्योजक आणि कुटीर उद्योगांना एकत्र आणले जाते. आता महिलांच्यासाठी आणि बालकांसाठी जे काही पोर्टल्स आहेत त्या पोर्टल्सवर बरोबर पेपर 3ला आणि आता कंबाईनला पण कदाचित मेन्सला प्रश्न विचारले गेलेले आहेत, विचारले जाण्याची शक्यता आहे. तर कोणतं डिजिटल पोर्ट महिला सक्षमीकरणासाठी विकसित करण्यात आलेलं आहे असे विचारले गेलेले आहे. ठीक आहे. यशस्विनी या डिजिटल पोर्टलच्या माध्यमातून सर्व महिला स्वयंसहाय्यता गट, महिला उद्योजक, महिलांद्वारे चालवले जाणारे कुटीर उद्योग, छोटे व्यवसाय इत्यादींना एकत्र आणून महिलांच्या सक्षमीकरण केंद्राच्या माध्यमातून महिलांनी चालवलेल्या व्यवसायांची व्याप्ती वाढवण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. तर काय नाव दिलेलं आहे? यशस्विनी. 48चं 3 उत्तर आहे. बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेबाबत कोणते विधान चुकीचे आहे? मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी जनजागृती मोहीम राबवली जाते. गर्भवती महिलांची नोंदणी आणि आरोग्य तपासणी केली जाते. महिला उद्योजकांना व्यवसायासाठी अनुदान दिले जाते. मुलींच्या शिक्षणासाठी मार्गदर्शन केले जाते. तर व्यवसाय आणि महिला उद्योजक याचा काही संबंध नाही तिथे, म्हणून 3रा ऑप्शन ऑड आउट आहे. बेटी बचाओ बेटी पढाओ संबल या उपयोजनेतील एक घटक आहे. याच्यामध्ये 3 इम्पॉर्टंट वर्ड्स आहेत. एक आहे त्यांचं जीवित, म्हणजे मुलींचं सर्वायवल हा पहिला प्रश्न हँडल केला जातो. नंतर त्यांची सुरक्षितता म्हणजे त्यांना प्रोटेक्शन, आणि तिसरे त्यांचं शिक्षण. या 3 माध्यमातून मुलींचं किंवा महिलांचं एम्पॉवरमेंट करणे हा उद्देश आहे बेटी बचाओ बेटी पढाओचा. त्याच्यासाठी लिंग निवडीस प्रतिबंध करणे ही या योजनेचे उद्दिष्ट आहे. जनजागरण मोहीम राबवली जाते. मुलींचा जन्मदर वाढवला जातो. गर्भवती महिलांची नोंदणी, मुलींचा जन्म साजरा केला जातो. आरोग्य शिबिरे आयोजित केली जातात. गुड्डागुड्डी फलक लावले जातात. मुले व मुली यांच्या जन्मांची संख्या असलेले फलक सार्वजनिक ठिकाणी लावले जातात. विविध स्पर्धा राबवल्या जातात. 50वा प्रश्न गुलाबी ई रिक्षेबाबत. या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे? महिलांसाठी स्वतंत्र प्रवास सेवा सुरू करणे. कोणाला उठता येईल का? थोडा आवाज कमी करायचा. एकदम थोडा, 2च पॉईंट फक्त. हॅलो, ओके. गुलाबी ई रिक्षा योजनेचा मुख्य उद्देश काय आहे? महिलांसाठी स्वतंत्र सेवा सुरू करणे, महिलांना आर्थिक मदत आणि ई रिक्षा खरेदीसाठी सहाय्य करणे, महिला वाहन चालकांसाठी खास प्रशिक्षण केंद्र सुरू करणे, ग्रामीण भागातील महिलांसाठी स्वयंसहाय्यता गट स्थापन करणे. काय असेल? 2 किंवा 3 याच्यामध्ये काहीतरी एक असणार आहे. ठीक आहे. गुलाबी ई रिक्षा वाचू आपण.
राज्यातील 20 ते 40 वयोगटातील महिला व मुलींच्या रोजगार निर्मितीला चालना देणे, त्यांच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाला चालना देणे, त्यांना स्वावलंबी बनवणे आणि सक्षमीकरणाला चालना देणे, याच्यासाठी महिला व मुलींना सुरक्षित प्रवास उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने गुलाबी ई रिक्षा योजना राबवली जाते. एक उत्तर आहे 50. बरोबर ना? 2. ठीक आहे, आर्थिक सहाय्यता दिलं जातं आहे ई रिक्षा घेण्यासाठी, हे पण बरोबरच आहे. ठीक आहे, 2 नंबर 50चं 2. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत खालील विधानांचा विचार करा, आणि तो विचार करावाच लागेल तुम्हाला आता. या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 1500 आर्थिक सहाय्य दिले जाते. बरोबर आहे, दरमहा 1500 आर्थिक सहाय्य दिले जाते, त्याच्या बाजूलाच आहे. या योजनेचे उद्दिष्ट महिलांना स्वावलंबी बनवणे आणि त्यांच्या आर्थिक विकासाला चालना देणे हे आहे. स्वावलंबी बनवायचं आहे, आर्थिक विकासाला चालना द्यायची आहे आणि त्यांना जागरूक मतदार बनवायचे. राज्याने ही योजना जून 2024 मध्ये सुरू केली. ते सगळे पॉईंट्स व्यवस्थित वाचतो. राज्यातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील, हा वयोगट पण पाठ करा, 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिला व मुलींना पुरेशा सुविधा उपलब्ध करून देऊन रोजगार व आर्थिक विकासाला चालना देणे, त्यांचं आर्थिक आणि सामाजिक पुनर्वसन करणे, राज्यातील महिलांना स्वावलंबी बनवणे, त्यांच्या सक्षमीकरणाला चालना देणे, त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या बालकांचे आरोग्य आणि पोषण सुधारणे. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना थेट दरमहा 1500 रुपये दिले जातात. 2024 पर्यंत 2.38 कोटी महिलांना लाभ मिळाला आणि 17,505 कोटी रुपये खर्च झाले. दोनही आकडे पाठ करावे लागतील. 2.38 कोटी, 11 कोटी लोकसंख्या आपली, त्यातल्या 2.38 कोटी महिलांना पैसे दिले गेलेत आणि त्याच्यासाठी 17,505 कोटी रुपये खर्च झालेले आहेत. हा आकडा विचारला जाण्याची प्रॉबॅबिलिटी परत जास्त आहे. तर 51चं 2 उत्तर आहे की दोन्ही ए आणि बी दोन्ही विधानं योग्य आहेत. ओके, तर महिला सक्षमीकरण केंद्र, आपण 2 पोर्टलची माहिती दिलेली आहे. एक आहे स्त्री शक्ती डिजिटल पोर्टल. ठीक आहे, सर्व योजना महिलांसाठीच्या आणि सर्व सेवा याच्याबाबत महिलांना सगळ्या सेवा आणि योजना माहीत असल्या पाहिजे, त्याच्यासाठी स्त्री शक्ती डिजिटल पोर्ट विकसित करण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये 2.5 लाख महिलांना जोडण्यात आलेलं आहे. तसेच राज्यातील सर्व महिला सक्षमीकरण केंद्र आणि वन स्टॉप सेंटर, सखी निवास, अंगणवाड्या यासुद्धा या पोर्टलला जोडल्या गेलेल्या आहेत. एक नवीन पोर्टल आहे यशस्विनी. ते कशासाठी आहे तर स्वयंसहाय्यता गट म्हणजे बचत गट, महिला उद्योजक, महिलाद्वारे चालवले जाणारे कुटीर उद्योग, छोटे व्यवसाय यांना जोडण्यासाठी आहे. नंतर आपण बघितलं बेटी बचाव बेटी पढाव. त्याच्यामध्ये मुलींचं जीवन, सुरक्षितता, शिक्षण आणि लिंग निवडीस प्रतिबंध करणे यासाठी ही योजना राबवली जाते. ती संबल या उपयोजनेची एक उपयोजनातला एक घटक आहे. नंतर महिला केंद्रित योजना 2023-24 मध्ये वरील योजनांचे लाभार्थी अनुक्रमे इतके होते, असे काही आकडे त्यांनी दिलेले आहेत. लाडकी बहीण योजना आपण डिटेल्स त्याचे वाचले. 2.38 कोटी महिलांनी लाभ घेतलेला आहे आणि 17,505 कोटी रुपये खर्च झालेले आहेत. आणि गुलाबी ई रिक्षेबाबत पण आपण वाचलं. पुढचा मुद्दा, निर्णय प्रक्रियेमध्ये महिलांचा सहभाग किती आहे, ज्याच्यावर आपण अनेक सारे इंडेक्स पण त्याच्यावर आधारलेले आहेत. आणि महिला स्वयंसहाय्यता गट असे सक्षमीकरणाचे 2 मुद्दे दिलेले आहेत. आपण वाचूया प्रश्न 52, 53 आणि 54. 52वा प्रश्न,
18व्या लोकसभेत महाराष्ट्रातील म्हणजे 2024ला ज्या निवडणुका झाल्या, महाराष्ट्रातील 48 खासदारांपैकी 7 महिला खासदार आहेत. ठीक आहे, 48 जेवढे खासदार निवडून दिले. चोवीस 29 विचारले ना. काय झालं? पहिलं बरोबर आहे ना, ए बरोबर आहे ना. 17व्या लोकसभेत 48 खासदारांपैकी 10 महिला खासदार होत्या. बरोबर, मग बी चुकलेलं आहे. मी अजून ए विधानावरच आहे, तुम्ही बी वर चालले गेले, मला कन्फ्युजन झालं. फक्त ए विधान बरोबर आहे. बरोबर, मग तिथे लिहा बी विधानामध्ये 10 नाही आहे, ते 8 आहे. असं 1 जुलै 2024 रोजीच्या माहितीनुसार राज्य शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये एकूण 5 लाख जवळपास पदांपैकी टिंब टक्के महिला होत्या. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये फक्त 25% महिला आहेत. ठीक आहे, वर्कफोर्स जर गव्हर्नमेंट सर्वंटचा बघितला तर 25%च महिलांचं प्रमाण आहे. .3 झालं, ते अजून 3 सिलेक्ट झाले आपल्याकडे आज. ठीक आहे, नेहा, विजया आणि माऊली तिघांचं अभिनंदन. टाळ्यांनी आपण त्यांचं हे करू. 25.3 लगेच आकडा रिफ्लेक्ट होईल. 3 नाही, पण मी म्हणतोय 25.3, कारण डायरेक्ट ते राजधानीत जातात, मुंबईत जातात डायरेक्ट, म्हणजे लगेच रिफ्लेक्ट होईल त्याच्यामध्ये. ठीक आहे, खूप अभिनंदन तुमचं. आणि मी आत्ता सकाळी पण सांगितलं की हे डेस्टिनेशन नाही आहे, BMCच्याही पलीकडे अनेक परीक्षा आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही पात्र आहात, तर त्याच्यासाठी प्रयत्न सुरू ठेवा. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? मार्च 2024 अखेर राज्यात एकूण 16 लाख स्वयंसहाय्यता गट बँक खात्यांशी जोडले गेलेले होते, असं एक विधान आहे. बरोबर आहे का? ठीक आहे, 16,30,589. मग बँक खात्यांशी जोडले गेलेले असे इतके डिटेल नाही दिलेले त्याच्यामध्ये. त्यापैकी 75% गट केवळ महिलांचे होते, 85%. म्हणजे ए बरोबर आहे, बी चुकलेलं आहे. ओके, वाचूया आपण. 18व्या लोकसभेमध्ये 48 खासदारांपैकी 7 महिला खासदार आहेत. 15व्या महाराष्ट्र विधानसभेमध्ये 288 आमदारांपैकी 22 महिला आमदार आहेत. हा पण आकडा टेंटेटिव्हली थोडासा किंचित लक्षात ठेवा. आधी 26 होता, तर 22 झालेला आहे. पंचायत राज संस्थांमध्ये 50% जागा महिलांसाठी राखीव आहेत आणि 2,60,635 जागांपैकी 1,41,503 जागा महिलांसाठी राखीव होत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या. तर 50%पेक्षा ते जास्त पाहिजे अर्थातच. आणि आपण आत्ता बघितलं की शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये 25% महिला आहेत. महिला स्वयंसहाय्यता गट 85% बचत गट हे महिलांचे आहेत, असं पण आपल्याला याच्यात सापडतं. नंतर दिलेले महिला आर्थिक विकास महामंडळ, महिलांच्या विकासासाठी त्यांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी एक आर्थिक सहाय्य करणारी एक संस्था महामंडळ आपण स्थापन केलेलं आहे. लोकसंचलित संसाधन केंद्र, एक तेजश्री फायनान्शियल सर्व्हिसेस नावाची योजना केंद्राने सुरू केली, महाराष्ट्राने सुरू केली. याच्यावर आयोगाने मेन्सला 1 ते 2 वेळा प्रश्न विचारलेले आहेत. नव तेजस्विनी आणखी एक योजना, याच्यावर पण प्रश्न विचारला आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोग, याच्यावर पेपर 3ला प्रश्न विचारतात. तर आपण प्रश्न घेऊ. आणि महिला सुरक्षा 55, 56, 57, 58, 59. त्याच्यानंतर बालविकास सुरू होईल. 55वा प्रश्न आहे,
महिला आर्थिक विकास महामंडळ स्वयंसहाय्यता गटांच्या फेडरेशनच्या माध्यमातून रोजगार संधी निर्माण करते. 24-25 डिसेंबरपर्यंत स्वयंसहाय्यता गटांना 15,000 कोटी कर्ज प्राप्त झाले. बघूया आपण. महिला आर्थिक विकास महामंडळ. राज्य शासनाने स्वयंसहाय्य गटांमार्फत महिला सक्षमीकरणाच्या विविध योजना राबवण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाला नोडल संस्था म्हणून घोषित केलेले आहे आणि स्वयंसहाय्यता गटाच्या माध्यमातून ते महिलांचे एकत्रीकरण करतात. ठीक आहे. म्हणजे स्वयंसहाय्यता गटांचं ते एक प्रकारचं फेडरेशन आहे आणि त्या माध्यमातून रोजगार संधी निर्माण केली जाते. फेडरेशन असलेल्या लोकसंचलित संसाधन केंद्रामार्फत रोजगाराच्या संधी निर्माण केल्या जातात. महिलांना रोजगार मिळतो. डिसेंबरपर्यंत स्वयंसहाय्यता गटांना 15,000 कोटी कर्ज प्राप्त झाले. 10,000 आहे, त्यामुळे बी चुकलेलं आहे. 55चं एक उत्तर आहे. तेजश्री फायनान्शियल सर्व्हिसेस योजनेअंतर्गत कोणत्या प्रकारच्या महिलांना कर्ज सहाय्य दिले जाते? अविवाहित महिलांना, ग्रामीण भागातील सर्व महिलांना, अतिगरीब व कर्जबाजारी महिलांना आणि फक्त उद्योजक महिलांना. अतिगरीब व कर्जबाजारी महिलांना कर्जमुक्त करण्यासाठी तेजश्री फायनान्शियल सर्व्हिसेस ही योजना राबवली जाते. याच्यामध्ये बघा 1,00,000 महिलांना 10,000 पर्यंतचं कर्ज, 10,000 कर्जबाजारी महिलांना कर्ज फेडण्यासाठी 20,000 पर्यंतचं कर्ज, 300 महिलांना 2 लाखापर्यंतचं कर्ज, असे विविध कर्ज पुरवले जातात. कोणाला? अतिगरीब महिलांना आणि कर्जबाजारी महिलांना. काय उत्तर आहे 56चं? 3. 57. नवतेजस्विनी ग्रामीण महिला विकास प्रकल्प कशाच्या साहाय्याने सुरू करण्यात आलेला आहे? इंटरनॅशनल फंड फॉर ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट, भारत सरकारचा महिला व बाल विकास मंत्रालय, संयुक्त राष्ट्रसंघ विकास कार्यक्रम आणि जागतिक बँक. नवतेजस्विनी योजना आहे. करेक्ट. IFAD इंटरनॅशनल फंड फॉर ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट या संस्थेच्या माध्यमातून नवतेजस्विनी योजना राबवली जाते. गरीब व गरजू महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी IFADच्या साहाय्याने नवतेजस्विनी ग्रामीण महिला विकास योजना 2021 पासून सुरू करण्यात आलेली आहे. या प्रकल्पान्वये बाजाराभिमुख उद्योगांना प्रोत्साहन, सहाय्यक सेवा उपलब्ध करणे व संस्थात्मक विकास आणि प्रकल्प व्यवस्थापन याच्यावर लक्ष केंद्रित केलं जातं आणि या महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी अर्थातच कर्ज दिलं जातं. राज्यात डिसेंबर 2024 अखेर कार्यरत असलेल्या लोकसंचलित संसाधन केंद्रांची संख्या किती होती असं विचारले. तर हा पॅराग्राफ दिलेला लोकसंचलित संसाधन केंद्र 1860 अंतर्गत स्थापन करण्यात आलेला 250 ते 300 स्वयंसहाय्यता गट मिळून एक लोकसंचलित संसाधन केंद्र स्थापन केले जाते आणि असे 295 लोकसंचलित केंद्र राज्यामध्ये कार्यरत आहेत. म्हणजे गावांमध्ये बचत गट असतात आणि सगळे बचत गट मिळून आणखी त्यांचा एक मोठा संसाधन केंद्र असतं. जसं आता जळगाव जिल्ह्यात सगळ्या गावांमध्ये बचत गट असतील तर सगळ्यांचं मिळून आणखी एक गट असतो मोठा, त्याला संसाधन केंद्र म्हणायचं. असे 295 संसाधन केंद्र राज्यात कार्यरत आहेत. 58चं एक उत्तर आहे. 59वा प्रश्न. 2024 महिलांवरील अत्याचारांमध्ये सर्वाधिक नोंदवलेले गुन्हे कोणते आहेत? बलात्कार, पती व नातेवाईकांकडून झालेली क्रूर कृत्ये, विनयभंग किंवा लैंगिक अत्याचार, अपहरण व पळवून नेणे. 2024 महिलांवर जेवढे अत्याचार झाले त्यातले 7,940 अपहरण व पळवून नेण्याचे, 8,883 हुंडाबळी, 139 पती व नातेवाईकांकडून झालेली क्रूर कृत्ये, 10,000 विनयभंग, 17,000 अत्याचार, 159 अनैतिक व्यापार आणि 11,000 इतर असे सापडतात. म्हणजे कुठले जास्त आहे त्याच्यामध्ये? विनयभंग किंवा लैंगिक अत्याचार 17,671. तर 59चं 3 उत्तर आहे. आकडे नंतर दिलेले आहेत ना. हां, 17,671 असं त्याचं उत्तर आहे. वाचू आपण. माविम किंवा महिला आर्थिक विकास महामंडळ तर स्वयंसहाय्यता गटात
च्या माध्यमातून महिलांचं एकत्रीकरण करायचं, या गटांचं एक फेडरेशन तयार करायचं हा उद्देश आहे, त्यांना कर्ज द्यायचा हा उद्देश आहे। सेम संसाधन केंद्राचं पण उद्दिष्ट आहे, त्याच्यामध्ये पण 295 लोकसंचलित संसाधन केंद्र आपल्याकडे आता सध्या उपलब्ध आहेत। महिलांच्या उदरनिर्वाहासाठी कौशल्य विकासाचं प्रशिक्षण देणे, या वेगवेगळ्या बचत गटांना बँकेशी जोडणे, या बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देणे हा उद्देश आहे लोकसंचलित संसाधन केंद्रांचा। तेजश्री फायनान्शियल सर्व्हिसेस ही अतिगरीब आणि कर्जबाजारी महिलांना कर्जमुक्त करण्याच्या उद्देशाने कर्ज पुरवठा करणारी योजना आहे। IFADच्या माध्यमातून नव तेजस्विनी आणखी एक योजना राबवली जाते गरीब आणि गरजू महिलांसाठी। महाराष्ट्र राज्य महिला आयोग ही वैधानिक संस्था असून ती पीडित महिलांनी दाखल केलेल्या तक्रारींवर नियमितपणे सुनावण्या, सार्वजनिक जन सुनावण्या घेते, मोफत कायदेविषयक सेवा व समुपदेशन पुरवते। याच्या अंतर्गत 2005चा कायदा कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण, 2013चा कायदा कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध, मनाई आणि निवारण, नंतर ॲसिड हल्ल्याने पीडित महिलांचे पुनर्वसन जे मनोधैर्य योजनावर नाव येऊन गेलं, पाळणा घरासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करणे, महिलांशी निगडित विविध मुद्द्यांवर कार्यशाळा, प्रशिक्षण कार्यक्रम, चर्चासत्र आयोजित करणे ही आयोगाची कामे आहेत। नंतर महिला सुरक्षा, प्रति लाख महिला लोकसंख्येमागे महिलांच्या वर अत्याचारांची संख्या जवळपास 2023 मध्ये 77 होती, म्हणजे 1 लाखामागे 77 महिलांवर काही ना काही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष क्रूर कृत्य किंवा अत्याचार झालेला आहे। तर एवढं प्रमाण आहे, 77 एवढं प्रमाण आहे। आणि त्याच्यात आपण आता बघितलं की सर्वाधिक प्रमाण कोणत्या प्रकारच्या अत्याचाराचं आहे। नंतर आहे बालविकास, बालविकासामध्ये बालविकास, नंतर बाल अर्थसंकल्प पण आहे, म्हणजे बालकांसाठी काही निधी राखून ठेवणे, नंतर ICDS एकात्मिक बाल विकास सेवा योजना, पोषण कार्यक्रम जसं शाळेमध्ये तसंच अंगणवाडीत पण आपण पूरक पोषण राबवत असतो, नंतर ग्राम बाल विकास केंद्र, पोषण अभियान, याच्यावर 60 पासून तर 63 पर्यंत प्रश्न काढलेले आहेत। 60वा प्रश्न बघू आपण, एकात्मिक बाल विकास सेवा योजना कोणत्या गटासाठी पोषण आणि आरोग्य सेवा पुरवते? 0 ते 6 वर्षे वयोगटातील बालके, गर्भवती महिला आणि स्तनदा माता। काय उत्तर आहे? सगळे। तिघांसाठी अंगणवाडीमध्ये एकात्मिक बाल विकास सेवा योजना राबवली जाते, कारण त्याचा लक्ष्य गट हा तिघ पण आहे। 0 ते 6 वर्षे वयोगटातील बालक पण आहेच, पण गरोदर महिला व स्तनदा माता हे सगळेच या गटाचे लक्ष्य गट आहेत किंवा या योजनेचे लक्ष्य गट आहेत। तर ABC असं उत्तर येईल। 61वा प्रश्न आहे, बाल विकासाशी संबंधित कोणते विधान अयोग्य आहे? 2024 मध्ये बाल अर्थसंकल्पाचा हिस्सा 12.5% होता। 24 मध्ये म्हणजे 24-25 मध्ये 23-24 मध्ये 12.1 आहे आणि 24-25 मध्ये 12.5% आहे। 24-25 असेल तर 1 बरोबर आहे। ग्राम बाल विकास केंद्रांतर्गत अतितीव्र कुपोषित बालकांना आठवडाभर उपचार दिला जातो। आता ग्राम बाल विकास केंद्र जे असतात ते अतितीव्र कुपोषित बालकांसाठी असतात आणि त्यांना महिनाभर अंगणवाडीत ठेवायला लागतं। 1 आठवड्याने काहीच होणार नाही आहे, 4 आठवडे असा नॉर्म आहे त्याचा। 4 आठवडे 28 दिवस त्यांना ठेवलं जातं आणि उच्च प्रथिने असलेला पोषण आहार त्यांना दिला जातो अतिकुपोषित बालकांसाठी। ठीक आहे, तर 2 विधान अयोग्य आहे आणि अयोग्य विधान निवडायचं होतं। 61चं 2 आहे। 61चं 3, पोषण अभियानांतर्गत अर्भक व किशोरवयीन मुलींमधील रक्तक्षयाचं प्रमाण 9% कमी करण्याचं उद्दिष्ट आहे। आपण वाचूया पोषण अभियानामध्ये काय काय उद्दिष्ट आहे। अर्भक किशोरवयीन मुली व स्त्रियांमधील रक्तक्षयाचे प्रमाण 9% कमी करण्याचं उद्दिष्ट आहे। पोषण अभियानामध्ये पॉईंट नंबर 2 रोमन 2 मध्ये दिलेलं आहे, सापडलं? अंडरलाईन करताय तुम्ही नोट बुकलेटमध्ये। ॲनिमियाचं प्रमाण 9% कमी करण्याचं टार्गेट आहे। 3रं विधान बरोबर आहे। 4थं विधान आहे, सन 2024 मध्ये 64 लाख लाभार्थ्यांवर 1192 कोटी रुपये खर्च करण्यात आला।
बालविकासाशी संबंधित 64 लाख लाभार्थ्यांवर. 64 लाख कोणत्या योजनेत तर या योजनेत पोषण कार्यक्रमामध्ये. ठीक आहे, एकदम वरची लाईन बघा, मी हायलाईट केलं इथे. 64 लाख लाभार्थ्यांवर 1192 कोटी खर्च झाला अंगणवाड्यांचा पोषण आहारावर. 62वा प्रश्न आहे, राज्यात पोषण अभियान अंतर्गत डिसेंबर 2024 मध्ये कोणते आकडे नोंदवले गेले? तर गर्भवती मातांमध्ये रक्तक्षय किती आहे, स्तनदा मातांमध्ये रक्तक्षय किती आहे आणि अतितीव्र कुपोषित बालकांमध्ये रक्तक्षय किती आहे, ॲनिमियाचं प्रमाण किती आहे, असं इथे आकडा दिलेला आहे. तर डिसेंबर 2024 मध्ये गर्भवती मातांमध्ये रक्तक्षय 2.8%, म्हणजे 100 गर्भवती माता घेतल्या तर 2.8% मातांमध्ये ॲनिमिया आहे. स्तनदा मातांमध्ये 2.6 आणि अतितीव्र कुपोषित बालकांचं प्रमाण 0.8, म्हणजे 100 मागे जवळपास एक बालक हे अतितीव्र कुपोषित सापडत आहे. 2.8, 2.6 आणि 0.8 असं त्याचं उत्तर आहे. 0.8 एक उत्तर आहे, बरोबर आहे का? 62चं एक उत्तर आहे. खालीलपैकी 63 प्रश्न, खालीलपैकी कोणता मुद्दा पोषण अभियान अंतर्गत समाविष्ट नाही? पोषण अभियानामध्ये कुपोषणाची टक्केवारी 6% कमी करणे, जन्माच्या वेळी कमी वजनाच्या बालकांचे प्रमाण 6% कमी करणे, पोषण श्रेणी निहाय बालकांचे टक्केवारी ठरवणे, अर्भक किशोरवयीन मुली व स्त्रियांमधील रक्तक्षयाचे प्रमाण कमी करणे. याच्यापैकी काय समाविष्ट नाही? तर आपण आत्ताच बघितलं, 4 तर बरोबरच आहे. अर्भक किशोरवयीन मुली आणि स्त्रियांमधील रक्तक्षयाचं प्रमाण आपल्याला 9% कमी करायचं आहे. आता राहिलं कुपोषण. एक विधान आहे कुपोषणाची टक्केवारी 6% कमी करणे आणि रोमन 1 मध्ये दिलेले कुपोषण 6% कमी करणे. बरोबर, त्यामुळे पहिलं विधान तर बरोबर आहे. नंतर जन्माच्या वेळी कमी वजनाच्या बालकांचे प्रमाण 6% कमी करणे. रोमन 3 मध्ये तेच दिलेलं आहे की जन्माच्या वेळेचं कमी वजनाच्या बालकांचे प्रमाण 6% कमी करणे. काही बालकं जन्मतःच कमी वजनाची जन्माला येतात, त्यांना LBW लो बर्थ वेट असं म्हटलं जातं. ते लो बर्थ वेट कमी असणाऱ्या बालकांचे प्रमाण 6%च्या खाली आणायचं असं टार्गेट, आपण 6% कमी करायचं असं टार्गेट ठेवलेलं आहे. तर 3 ऑप्शन जुळत नाही आहे, म्हणून 3 उत्तर आहे 63चं. पोषण श्रेणीनिहाय बालकांची टक्केवारी ठरवणे. ओके, आपण वाचूया. बालविकास आणि राज्यात बालधोरण 2014 राबवण्यात येतं. अंडरलाईन करून ठेवा. ठीक आहे, त्याचं लॉंग फॉर्म बाल संरक्षण धोरण, ॲक्च्युली चाइल्ड प्रोटेक्शन पॉलिसी. तर 2014 हे राबवण्यात येतं. जसा जेंडर बजेट आहे तसा चाइल्ड किंवा चिल्ड्रन बजेट पण असेल. बाल अर्थसंकल्प तर 12.5% एवढा बालकांसाठी राखीव दिसतोय बजेट आपल्याला 2024-25 मध्ये. अंगणवाड्यांमध्ये ICDS एकात्मिक बाल विकास सेवा योजना राबवली जाते. आपल्याला माहिती 1975 पासून राबवली जाते. 0 ते 6 वर्षे वयोगट टार्गेट आहे. त्यांचा मानसिक, शारीरिक आणि सामाजिक विकासाचा पाया घातला जातो. बालमृत्यू, बालरोग, कुपोषण हे सगळं रोखलं जातं. त्यांना शाळेच्या प्रवाहासाठी प्रिपेअर केलं जातं. बालविकासास चालना मिळावी हा त्याचा उद्देश आहे. पोषण आणि आहार हा पण उद्देश आहे. त्यामुळे त्यांना खेळीमेळीच्या वातावरणात बालवाडीचं शिक्षण पण दिलं जातं आणि पोषण आहार पण दिला जातो. त्याचे टार्गेट फक्त मुलेच नाही आहेत, तर गरोदर माता आणि स्तनदा मातासुद्धा आहेत. तिथे पूरक पोषण दिलं जातं. आरोग्य तपासणी, संदर्भ सेवा, पोषण, लसीकरण आणि शालेय पूर्व शिक्षण अशा 6 प्रकारच्या सेवा दिल्या जातात. 3 आरोग्याच्या आणि 3 शिक्षणाच्या. हे पण आपण एका लेक्चरमध्ये घेतलेलं आहे. पोषण कार्यक्रम या 3ही प्रकारच्या घटकांना म्हणजे माता आणि बालक यांना पोषण आहार दिला जातो पोषण कार्यक्रमाअंतर्गत. त्याच्यासाठी 1192 कोटी रुपये खर्च झाला, हे पण आपण आत्ता बघितलेलं आहे. अतितीव्र कुपोषित बालकं असतील तर त्यांना महिनाभर अंगणवाडीमध्ये ठेवलं जातं आणि त्यांना जास्तीचा आहार दिला जातो.
पोषण अभियानामध्ये आपण बघितलं की कुपोषण 6% कमी करायचं आहे, ॲनिमिया 9% कमी करायचं आहे आणि लो बर्थ वेट 6% आपल्याला कमी करायचं आहे. नंतर आहे बाल विकासाच्या योजना. माझी कन्या भाग्यश्री योजना, लेक लाडकी योजना, बेबी केअर किट, किशोरवयीन मुलींसाठी योजना, अब्दुल कलाम अमृत आहार योजना आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना. या 6 टॉपिक्सवर 60 वेळा प्रश्न विचारले गेलेले आहेत. ठीक आहे, अत्यंत महत्त्वाच्या योजना सगळ्या. आलटून पालटून प्रत्येक योजनेवर एक प्रश्न असतोच. तेव्हा आता अब्दुल कलाम अमृत आहार योजनेवरती 3 वेळा प्रश्न विचारले गेले त्याच्यावर. त्याच्यानंतर दिलेले पूर्व बाल्यावस्थेतील संगोपन आणि शिक्षण. अंगणवाडी दत्तक धोरण असे एक योजना आहे की एखाद्या अंगणवाडीत तुम्ही गावातली दत्तक घेऊ शकतात, एखादा खाजगी उद्योग. चाचा नेहरू बाल महोत्सव आणि मिशन वात्सल्य अशी एक योजना याच्यामध्ये आपल्याला सापडते. प्रश्न आहेत 64 ते 67. आपण बघूया 64. बेबी केअर किट योजनेचा मुख्य उद्देश कोणता आहे? या बेबी केअर किटवर पण प्रश्न विचारला गेला आहे. आणि तेलंगणमध्ये असं एक बेबी केअर किट दिलं जातं. त्याच्यावर एक प्रश्न महाराष्ट्रात विचारला होता. तर हे असले प्रश्न विचारले जातात. बेबी केअर किट योजनेचा मुख्य उद्देश कोणता? आपण वाचू आणि मग नंतर त्याच्याकडे. नवजात बालकांचे बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र अथवा शासकीय रुग्णालयात प्रसूती होणाऱ्या मातांना प्रथम नवजात बालकांसाठी 12,000 रुपयांपर्यंतच्या बेबी केअर किट बॅग उपलब्ध करून देण्यात येतात. म्हणजे बाळाची निगा घेण्यासाठी एक किट देण्यात येतं त्या बाळाला. त्याच्यात कपड्यांपासनं तर विविध पोषण घटकांपर्यंत आरोग्याचे ड्रॉप्स काय असतील ते सगळं त्याच्यामध्ये असतं. बेबी केअर किट तर ते दिलं जातं. प्रश्न आहे की बेबी केअर किट योजनेचा उद्देश काय? मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे, नवजात बालकांचे बालमृत्यूचे प्रमाण कमी करणे. 2च आहे. 64चं 2 उत्तर आहे. भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजना कोणत्या उद्देशाने राबवली जाते? अनाथ व निराधार मुलांसाठी निवास व्यवस्था उपलब्ध करणे, किशोरवयीन मुलींच्या आरोग्यासाठी पोषण सहाय्य करणे, अनुसूचित क्षेत्रांमध्ये कुपोषण कमी करणे, मुलींच्या जन्मदरात वाढ करणे. 3 उत्तर आहे. अनुसूचित क्षेत्रामध्ये कुपोषण कमी करणे. अनुसूचित क्षेत्रांमध्ये आणि अतिरिक्त आदिवासी घटक कार्यक्रम क्षेत्रात उष्मांक म्हणजे कार्बोहायड्रेट्स आणि प्रथिने म्हणजे प्रोटीन्स यांच्या अभावामुळे निर्माण झालेले कुपोषण कमी करणे. म्हणजे अनुसूचित जमातीसाठीची ही योजना आहे आणि कुपोषण कमी करणं हा तिचा उद्देश आहे. ही योजना राज्यातील 16 जिल्ह्यातील 111 प्रकल्पातील 14,000 अंगणवाड्यांमार्फत राबवण्यात येते. किती जिल्ह्यांमध्ये राबवण्यात येते हा पण आकडा माहीत पाहिजे, तो पण विचारला गेलेला आहे बहुतेक. तर 16 जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवली जाते. अब्दुल कलाम अमृत आहार योजना. आकार कार्यक्रम कोणत्या वयोगटातील बालकांसाठी तयार करण्यात आलेला आहे? महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने बालकांच्या विकासाच्या टप्प्यावर व बाल विकास शास्त्रावर आधारित 3 ते 6 वर्ष वयोगटासाठी बाल शिक्षण कार्यक्रम किंवा क्रम हा अभ्यासक्रम विकसित केला असून त्याला आकार असे नाव देण्यात आलेले. 3 ते 6 वर्ष वयोगटाला आपण जे अंगणवाडीत शिकवत होतो त्याचा कुठलाही सिलेबस आतापर्यंत डिझाईन नव्हता. पण 2020च्या शिक्षण धोरणामध्ये आपण तो डिझाईन केलेला आहे. आता NCCE असं त्याला म्हणतात आणि त्या अंतर्गत आपण महाराष्ट्रामध्ये त्या अभ्यासक्रमाला आकार असं नाव दिलेलं आहे. त्यामुळे आता भविष्यामध्ये सगळ्या अंगणवाड्यांचं एक विशिष्ट सिलेबस सापडेल आपल्याला आणि त्या सिलेबस आधारित विशिष्ट पुस्तकं सापडतील. जशी पहिल्या इयत्तेपासून सापडतात तशी आपल्याला आता ती 3 इयत्तांचे पण सापडतील 3 ते 6 वयोगटासाठी. तर कोणासाठी तो 3 ते 6? 66चं 2 उत्तर आहे. मिशन वात्सल्य योजनेचा मुख्य उद्देश कोणता आहे? बिकट परिस्थितीतील तसेच इतर असुरक्षित बालकांसाठी शासन व नागरिक यांच्या भागीदारीतून सुरक्षित वातावरण निर्मिती करणे हा मिशन वात्सल्य योजनेचा उद्देश आहे. संकटात सापडलेल्या बालकांचं पुनर्वसन करणे.
ठीक आहे. याच्यासाठी आपण ICPS नावाची योजना राबवत होतो, इंटिग्रेटेड चाइल्ड प्रोटेक्शन स्कीम. त्याचं नाव आता मिशन वात्सल्य असं ठेवण्यात आलेलं आहे. तर बिकट परिस्थितीत किंवा असुरक्षित बालकांसाठी ती योजना आहे. 67 मिशन वात्सल्य योजनेचा मुख्य उद्देश कोणता? तर 67चं 3 उत्तरे. बिकट परिस्थितीतील व असुरक्षित बालकांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करणे. आपण वाचूया. माझी कन्या भाग्यश्री योजना कशासाठी आहे? मुलींच्या जन्मदरात वाढ करणे. ते बेटी बचाओ बेटी पढाओचंच हे स्वरूप आहे. गर्भलिंग निदान चाचणी रोखणे. मुलींच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन व हमी देणे. मुलींच्या आरोग्याचा दर्जा सुधारणे. लेक लाडकी योजना. मुलींचा जन्मदर वाढवणे, मुलींचा मृत्यूदर कमी करणे, कुपोषण, शिक्षण आणि शाळाबाह्य मुलींचे प्रमाण शून्यावर आणणे, बालविवाह रोखणे. सेम आहे कन्या भाग्यश्री योजनेसारखंच ऑलमोस्ट. बेबी केअर किट आपण आत्ता वाचलं. आकांक्षित जिल्हे म्हणजे महत्त्वाकांक्षी जिल्हे म्हणजेच ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट्स. गडचिरोली, नंदुरबार, धाराशिव आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये निवडक किशोरवयीन मुलींना आरोग्य व पोषण स्थिती सुधारण्यासाठी पोषण, आयर्न, फोलिक ॲसिडच्या गोळ्या, आरोग्य संदर्भ, आरोग्य शिक्षण आणि कौशल्य विकास याच्यासाठी योजना राबवली जाते किशोरवयीन मुलींसाठी. धाराशिव जिल्हा आहे का? कोणत्याचं नाव आहे? उस्मानाबाद. माहीत नव्हतं. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना अशासकीय सामाजिक स्वयंसेवी संस्थांमार्फत अनाथ, निराधार, गरजू व बेघर बालकांना कौटुंबिक जीवन प्रदान करणे हा उद्देश आहे. 3 ते 6 वर्ष अभ्यासक्रम 3 ते 6 वर्ष बालकांसाठी अभ्यासक्रम डेव्हलप झालेला आहे. त्याचं नाव आहे आकार. अंगणवाडी दत्तक धोरण. एखादा कुठलाही खाजगी संस्था उदाहरणार्थ लायन्स क्लब, रोटरी क्लब किंवा कोणते पण एखादी अंगणवाडी दत्तक घेऊ शकते. याच्यासाठी ऑक्टोबर 2022 मध्ये अंगणवाडी दत्तक धोरण जाहीर करण्यात आलेलं आहे. एवढंच आहे त्याच्यामध्ये, बाकी काही नाही. चाचा नेहरू बाल महोत्सव मुलांसाठी राबवला जातो. त्याच्यामध्ये क्रीडा, खेळ, वक्तृत्व आणि इतर स्पर्धा आयोजित केल्या जातात. मिशन वात्सल्य संकटात किंवा बिकट परिस्थितीत सापडलेल्या बालकांसाठी आहे. बालकांची सुरक्षा. जसं आपण महिलांवरील अत्याचार तसं बालकांवरील अत्याचार असं पण एक मुद्दा आहे. आणि इतर लिंगभाव असलेल्या व्यक्ती म्हणजे ट्रान्सजेंडर व्यक्तींसाठी आणखी आपल्याला एक पॅराग्राफ त्याच्यामध्ये दिलेला आहे. आपण त्याच्यावर 2 प्रश्न वाचूया. राज्यात 2024 मध्ये बालकांवरील अत्याचारांचे एकूण नोंदवलेले गुन्हे किती आहेत? असं जर प्रश्न एकदम फॅक्च्युअल विचारला आपल्याला तर 2024 मध्ये बालकांवरील अत्याचारांचे राज्यातील नोंदवलेले गुन्हे 22,578 आहेत. ठीक आहे. पैकी खून 95, अर्भक हत्या 11, भ्रूण हत्या 3, बालकांवरील बलात्कार 4,650, अपहरण व पळवून नेणे 12,671, 45 बालकांना सोडून दिलेले, परित्याग इतर 5,103 एवढे गुन्हे नोंदवले गेलेले. तर एकूण विचारले तर 22,578, 68चं 3 उत्तर आहे. तृतीयपंथी व्यक्ती हक्कांचे संरक्षण कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला? कायदा 2019 आहे आणि 2020 मध्ये त्याचे रूल्स लागू झालेले आहेत. 20 नाही मग 19 त्याचं उत्तर आहे. ठीक आहे. 69चं 3 उत्तर आहे. ओके. बालकांसाठी सुरक्षा. मुलांच्या सुरक्षेसाठी आपण पॉक्सो कायदा केलेला आहे, बाल न्याय कायदा केलेला आहे, बाल संरक्षण युनिटची स्थापना केलेली. या दोन्ही कायद्यांवर पेपर 3ला प्रश्न विचारले जातात. बाल कल्याण समिता, विशेष बाल पोलीस युनिट्स, काही मोहिमा, शिक्षण आणि क्षमता बांधणी. अत्याचारांचं प्रमाण 22,578 होतं. ट्रान्सजेंडर व्यक्तींसाठी आपण 2019 मध्ये कायदा केलेला आहे, 2020 मध्ये आपण रूल्स पण केलेले आहेत. तृतीयपंथी व्यक्तीची ओळख पटवणे, भेदभाव प्रतिबंधासाठी ओळख प्रमाणपत्र अर्ज, ओळख प्रमाणपत्र प्रदान करणे, लिंग बदल, शासनाकडून कल्याणकारी उपाययोजना, नोकरीत भेदभाव न करणे, या अनेक घटकांसाठी त्याच्यामध्ये तरतुदी आहेत. इव्हन त्याच्यासाठी एक राष्ट्रीय परिषद स्थापन करण्याची पण तरतूद या कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे.
आपण बघितलं शिक्षण, मग बघितलं आरोग्य, मग महिला बालविकास. आता बघूया रोजगार आणि दारिद्र्य. ठीक आहे, हे बघून मग आपण थांबू, बाकीचं पुढे कंटिन्यू करू. रोजगार निर्मिती व दारिद्र्य निर्मूलन शाश्वत विकासाचे महत्त्वाचे घटक आहेत आणि याच्यामध्ये दिलेले मुद्दे आहेत. एक आहे रोजगार, रोजगाराची स्थिती. त्याच्यात पण एक दोन तीनच फॅक्ट्स आहेत, त्या मी तुम्हाला अंडरलाईन करून देईल, तेवढेच लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर दिलेलं आहे रोजगाराची स्थिती नियतकालिक श्रमबल पाहणीनुसार, आर्थिक गणनेनुसार रोजगाराची संधी. 2 तक्ते दिलेले आहेत, म्हणजे एक तक्ता दिला आहे. कारखान्यातील रोजगार किती आहे हे पण मुद्दे दिलेले आहेत. आपण प्रश्न घेतले तर आपल्याला आणखी चांगल्या पद्धतीने त्याचं रिव्हिजन करता येईल. जनगणना 2011 नुसार महाराष्ट्रातील एकूण कामगारांची संख्या किती होती असा प्रश्न विचारलेला आहे. बघू आपण. जनगणना 2011 नुसार राज्यात 2.94 कोटी कामगार होते. 70चं एक उत्तर आहे. आपली लोकसंख्या किती आहे? 11 कोटी जवळपास, 11.23 11.24 अशी. त्याच्यातले 4.94 कोटी कामगार आहेत, म्हणजे काम करू शकणारे वर्कफोर्स असं आपण त्याला म्हणतो, किंवा लेबर फोर्स असं त्याला म्हणतो. त्याच्यापैकी बघा असं दिलेलं आहे, तो आकडा आपण इकडे कंटिन्यू करू आधी. त्यापैकी 4.38 कोटी मुख्य कामगार आणि 0.57 कोटी सीमांतिक कामगार होते. मुख्य कामगार म्हणजे जे युज्युअल स्टेटसमध्ये आहेत, युज्युअल प्रिन्सिपल स्टेटसमध्ये आहेत, आणि सीमांतिक म्हणजे जे युज्युअल स्टेटसमध्ये आहेत, म्हणजे वर्षभर काम करणारे आणि अधूनमधून काम करणारे, असे मुख्य कामगार आणि सीमांतिक कामगार असं आहे. जवळपास मुख्य कामगारांमध्ये स्त्रियांचं प्रमाण 31% आहे आणि सीमांतिक कामगारांमध्ये 53% स्त्रियांचं प्रमाण आहे. ओके, 71वा प्रश्न वाचतो. जनगणना 2011 नुसार महाराष्ट्रात कार्य सहभाग दर किती होता? याला म्हणायचं लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट असं त्याला म्हणतात, लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट. राज्याचा कार्यभाग सहभाग दर 44% होता. ठीक आहे, म्हणजे जेवढा लेबर फोर्स आहे त्यातलं 44% लेबर फोर्स हे प्रत्यक्ष कामात पार्टिसिपेट होत होतं असं त्याचा अर्थ आहे. 44%, 44%. नियतकालिक श्रमबल पाहणी 2023-24 नुसार महाराष्ट्रातील शहरी बेरोजगारीचा दर किती होता? आधी आपण बेरोजगारीचा दर शोधू आणि मग त्याच्यात शहरी आणि ग्रामीणचा शोधू. तुम्हाला सापडला की सांगा. महाराष्ट्रामध्ये ग्रामीण आणि शहरी बेरोजगारीचा दर अनुक्रमे 2.1 आणि 5.2 होता. ग्रामीण भागात बेरोजगारी कमी आहे, किती आहे? 2.1, आणि शहरी भागात जास्त आहे, किती? 5.2. लक्षात ठेवा, जवळपास दुप्पटपेक्षा जास्त आहे शहरी भागामध्ये. ग्रामीण भागामध्ये काही ना काही काम मिळतंच आहे, फक्त ही बेरोजगारी आता याच्यात प्रच्छन्न बेरोजगारी, त्यामुळे ती दिसत नाही आहे म्हणून ती कमी भरते, 2.1 भरते. 72चं 2 उत्तर आहे. शहरी बेरोजगारी किती आहे? 5.2. 73वा प्रश्न आहे. 6वी आर्थिक गणनानुसार महाराष्ट्रातील एकूण आस्थापनांची संख्या किती? आस्थापन म्हणजे कंपन्या, म्हणजे उद्योग तयार उद्योग, थोडक्यामध्ये उद्योगांची संख्या किती आहे 6व्या गणनेनुसार? 61.37 लाख. 61 लाख उपक्रम आहेत महाराष्ट्रामध्ये. 73चं 3 उत्तर आहे. बघा, म्हणजे जवळपास 60 लाख उद्योगधंदे आहेत आणि 4.94 कोटी लोकांना या उद्योगधंद्यांमध्ये काम मिळतंय असं काहीतरी अंदाज येतोय आपल्याला. 6-7-42 म्हणजे एका कंपनीत 8 लोक काम करत आहेत. 60 लाख कंपन्या आहेत, 6-8-48 म्हणजे 4.80 कोटी लोकांना काम मिळत आहे, 4.94 कोटी जवळपास. ठीक आहे. रोजगार क्षेत्र माहिती कार्यक्रम 2013 नुसार खाजगी क्षेत्रातून किती रोजगार निर्माण झाला? हा एक प्रश्न एकदा विचारला गेलेला आहे, तो पण आपल्याला बघायचा आहे. तर जेवढा रोजगार मिळतोय त्यातला सार्वजनिक खाजगी क्षेत्रात 23 लाख
आणि खाजगी क्षेत्रामध्ये 61 लाख रोजगार निर्माण झालेले आहे. आणि सरकारी नोकऱ्या 23 लाख आणि खाजगी नोकऱ्या 61 लाख असा आकडा काहीतरी आपल्याला याच्यामध्ये दिसतोय. हे वरचे मॅच होणार नाही कारण सेन्सस वेगळ्या प्रकारचं आहे. 1948च्या कारखाने अधिनियम अंतर्गत महाराष्ट्रात एकूण किती नोंदणीकृत कारखाने होते? रजिस्टर्ड असा त्याचा अर्थ आहे. वरच्या अनरजिस्टर्ड आस्थापना होत्या, रजिस्टर्ड विचारलं आता आहे कुठे दिलेलं? बरोबर आहे 37,670. 75चं 2 उत्तर. जेवढं अंडरलाईन केलं तेवढंच वाचतो. राज्यामध्ये 4.94 कोटी कामगार आहेत. राज्याचा कार्य सहभाग दर लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट 44% आहे. कृषी आणि संलग्न क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांची संख्या राज्यामध्ये शेतकरी 23.2 आणि शेतमजूर 22.9 आहेत. हे दोन्ही एकत्र केले तर 3 2 5 2 2 4 4 5 आणि इकडचं आणखी एक हातच्याला 46% लोक महाराष्ट्रामध्ये कृषी क्षेत्रावर अवलंबून आहेत. काय कळलं? 46% लोक कृषी क्षेत्रावर अवलंबून आहेत. पैकी 23% शेतकरी आहेत, 22% शेतमजूर आहेत. 23.2 आणि 23. मग कोण जास्त आहेत, शेतकरी की शेतमजूर? शेतकरी जास्त आहेत, पण अखिल भारतीय स्तरावर शेतमजूर जास्त आहेत. ठीक आहे. बिहार आणि उत्तर प्रदेश. आणि एकूण कामगारांची संख्या मग नंतर पर्सेंटेजनुसार दिलेली आहे. हे आपण जर विचारात घेतलं तर आणखी खाली पण बघा, वस्तू निर्माणमध्ये 10.5% लोक काम करतात, म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग. नंतर बेरोजगारीचा दर महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागात 2.1% लोक बेरोजगार आहेत, शहरी भागामध्ये 5.2% लोक बेरोजगार आहेत. राज्यात आस्थापनांची संख्या 61.37 लाख झालेली आहे. खाजगी क्षेत्रातून जवळपास 61 लाख रोजगार निर्माण झालेला आहे. 37,670 कंपन्या नोंदणीकृत आहेत. म्हणजे थोडक्यात त्यांनी कंपनी अधिनियम अंतर्गत रजिस्ट्रेशन केलेलं आहे, उद्यम आधारमध्ये नोंदणी केलेली आहे आणि मुंबई दुकाने संस्था अधिनियम याच्यामध्ये शॉप ॲक्ट लायसन्स घेतलेलं आहे. असे 37,000 नोंदणीकृत कारखाने आहेत महाराष्ट्रामध्ये. आता राज्य शासनाच्या सेवेतील कर्मचारी, कौशल्य विकास, रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम आणि कौशल्य विकास. नंतर महिलांच्या स्टार्टअपसाठी एक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला योजना पण आहे. त्याच्यावर पण एकदा प्रश्न विचारला गेलेला आहे, ती पण आपण बघूया. 2च प्रश्न आहेत. 1 जुलै 2024 रोजी राज्य शासनाच्या सेवेमध्ये गट अ ते गट ड गटातील एकूण किती मंजूर पदे होती? त्याच्यात हे पण सापडेलं आता की किती पदे मग मंजूर आहेत आणि किती पदं रिक्त आहेत. तर 1 जुलै 2024 पर्यंत 7.32 लाख मंजूर पदे आहेत. त्याच्यापैकी 4.90 लाख पदे भरलेली आहेत आणि तुमच्यासाठी ऑपॉर्च्युनिटी आहे 2.42 लाख पदे अजून रिक्त आहेत. 2.5 लाख पदे रिक्त आहेत. ठीक आहे, जवळपास 2.42 लाख पदे रिक्त आहेत. 33% पदे रिक्त आहेत. 1/3 जवळपास पदे राज्य शासनाच्या सेवेमध्ये रिक्त आहेत. काय विचारलंय? मंजूर पदे विचारले. 7.32 लाख पदे मंजूर आहेत. 7.32, 76चं 2 उत्तर आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेअंतर्गत महिलांच्या स्टार्टअप्सना किती आर्थिक सहाय्य दिले जाऊ शकते? महिलांच्या स्टार्टअपसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला योजना आहे. वर एक उद्योग नावाचं प्रकरण होतं 8वं, त्याच्यात पण हा प्रश्न येऊन गेलेला आहे. 1 लाख ते 25 लाखांपर्यंत आर्थिक सहाय्य दिलं जातं. 77चं 2 उत्तर आहे.
तर 7.32 लाख मंजूर पदे आहेत, पैकी 2.42 लाख म्हणजे 33% पदे शासकीय राज्य शासनाच्या सेवेमध्ये रिक्त आहेत. कौशल्य विकासासाठी राज्यामध्ये जवळपास 44 केंद्रे कार्यरत आहेत. बाकी महत्त्वाचं नाही आहे, हे पण महत्त्वाचं नाही आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजना कोणासाठी आहे असं विचारलं तर ती महिला स्टार्टअपसाठी आहे. महिलांनी सुरू केलेल्या स्टार्टअप उद्योगांसाठी आहे. महिला उद्योजकतेला प्रोत्साहन दिले जाते. 1 लाख ते 25 लाखांपर्यंत आर्थिक सहाय्य केले जाते. त्याच्यानंतर रोजगार निर्मितीच्या योजना दिलेल्या आहेत. नरेगा योजनेपासनं युवा कार्य प्रशिक्षण योजना, बीज भांडवल योजना, मग कामगार कल्याण. प्रश्न आहेत 78 ते 81. ठीक आहे, जास्त नाहीत, संपायला आलं. आता हे संपलं की मग तुम्हाला सांगतो. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील कुटुंबांना आर्थिक वर्षात किमान टिंब दिवसांच्या मजुरीच्या रोजगाराची हमी दिली जाते. 100 दिवसांच्या रोजगाराची हमी दिली जाते. 100 दिवसांच्या मजुराची हमी दिली जाते. ठीक आहे. नरेगा योजना आपण 2005 मध्ये कायदा केलेला आहे. याच्यामध्ये ग्रामीण भागातील अकुशल मजुरांना मजुरी रोजगार पुरवला जातो. याच्यासाठी 100 दिवसांच्या मजुरीच्या रोजगाराची हमी दिली जाते. एक लाईन आहे खाली, त्याच्यावर पण प्रश्न विचारला गेला आहे. प्रति लाभार्थी कुटुंबाच्या 100 दिवसांपर्यंतच्या रोजगाराचा खर्च केंद्र करते. 100च्या पलीकडे जर रोजगार दिला गेला तर त्याचा खर्च राज्य शासन करतं. तर हा पण एक विधान एकदा परीक्षेत विचारलं गेलेलं आहे, तर ते पण आपण हायलाईट करूया. जवळपास 24 लाख कुटुंबांना 23-24 मध्ये रोजगार पुरवण्यात आला आणि 11.60 कोटी मनुष्य दिवस इतकी रोजगार निर्मिती या योजनेअंतर्गत करण्यात आलेली. हा सगळा पॅरेग्राफ नीट वाचून ठेवा. या पॅरेग्राफला कुठल्याही मुद्द्यावर प्रश्न विचारला जाईल. राज्यसेवा पूर्वला पण प्रश्न विचारला जातो. 79वा प्रश्न आहे, 2023-24 मध्ये महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या स्वयंसहाय्यता गटांची संख्या किती आहे? योजना आहे ग्रामीण जीवनोन्नती योजनेमध्ये किती बचत गट स्थापन केले? तर जीवनोन्नती योजना 2 आहेत, अर्बन आणि रुरल. त्यातली रुरल विचारली आणि याच्यामध्ये 56,832 बचत गट राज्यामध्ये स्थापन केले गेलेले असा मुद्दा दिलेला आहे. 56,832 त्याचं उत्तर आहे. 79चं 2 आहे. नंतर रोजगार निर्मिती योजना खादी ग्रामोद्योग मंडळांतर्गत आपले जे जिल्हा उद्योग केंद्र आहेत प्रत्येक जिल्ह्यांमध्ये त्याच्यामध्ये राबवली जाते. त्याच्यामध्ये केंद्राची पंतप्रधान रोजगार निर्मिती आणि राज्याची मुख्यमंत्री रोजगार निर्मिती अशा 2 योजना राबवल्या जातात. तर केंद्राने किती रोजगार निर्मिती केली आणि राज्याने किती केली असा एक प्रश्न याच्यामध्ये डिराईव्ह केलेला आहे 80व्या क्रमांकाचा. 21,000 आणि 8,000 असा आकडा दिलेला आहे. आपण वर चेक करू. पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम 2008-9 पासून राबवली जाते. याच्यामध्ये युवकांना स्वयंरोजगाराचं प्रशिक्षण आणि प्रशिक्षणासोबतच त्यांना सबसिडी, बँक कर्ज, कच्चा माल, पक्का मालाची बाजारपेठ एवढ्या सगळ्या सुविधा त्यांना दिल्या जातात. जिल्हा उद्योग केंद्रामार्फत ही योजना राबवली जाते आणि 2023-24 मध्ये 21,816 रोजगार निर्माण झाला. सेम अशीच योजना राज्यामध्ये राबवली जाते. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम 2019 पासून. याच्यामध्ये सूक्ष्म आणि लघु उद्योगामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात आणि त्याच्यामध्ये दिलेले संख्या 8,188 प्रकल्पांना अर्थसहाय्य करण्यात आलं. वर दिलेले 2,727 प्रकल्प, इथे दिलेले 8,188 प्रकल्प. 27, 27 आणि 8,000. « 21,816, 8,188. दोन्ही विधानं बरोबर आहेत. 80 प्रश्नाचं उत्तर 3 आहे. दोन्ही विधानं बरोबर. 81वा प्रश्न आहे, योग्य जोड्या जुळवा.
मुख्यमंत्री युवा कार्य शिक्षण प्रशिक्षण योजना, बीज भांडवल योजना, ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम. आपण आत्ता वाचलं पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, आणि त्या कोर्स असणारे पारंपरिक कारागीर आणि बेरोजगार युवकांसाठी स्वयंरोजगार प्रोत्साहनाच्या योजना, म्हणजे 4 डीचं 4 आहे, म्हणजे पक्का आपल्याला ठाऊक आहे. नंतर सीचं 3 आहे बरोबर. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानामध्ये बचत गट स्थापन केले जातात आणि या बचत गटांना स्वयंरोजगार आणि आर्थिक स्थैर्य पुरवणे हे या योजनेचं उद्देश आहे. नंतर आहे बीज भांडवल योजना, ती वाचू आपण, इथे दिलेलं आहे बीज भांडवल योजना. बेरोजगार व्यक्तींना उद्योग, सेवा व व्यवसाय यासारखे स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी 7वी उत्तीर्ण असलेल्या 18 ते 50 वर्ष वयोगटातील बेरोजगारी व्यक्तींना मदत केली जाते. बीज भांडवल म्हणजे भांडवल पुरवलं जातं, कॅपिटल पुरवलं जातं. कशासाठी? उद्योग सुरू करण्यासाठी. म्हणजे बीचं 2 आहे, स्वयंरोजगार प्रोत्साहनासाठी 18 ते 50 वर्ष वयोगटातील बेरोजगारांसाठी बीज भांडवल आहे, कॅपिटल पुरवलं जातं उद्योग सुरू करण्यासाठी. नाही 1 आहे कदाचित, एचं बीचं 1 आहे, ठीक आहे, तिथं पण तेच आहे, 7वी उत्तीर्ण बेरोजगारांसाठी बीज भांडवल. आता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, त्याच्यात पण तोच गट आहे 18 ते 50, त्यामुळे एचं 2 आहे. आपण मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना वाचू. आता त्याचं 18 ते 35 दिलं. जुलै 2024 मध्ये सुरू करण्यात आली असून या योजनेचा उद्देश रोजगार इच्छुक उमेदवारांना कार्य प्रशिक्षण देऊन त्यांची क्षमता वाढवणे आणि उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ उपलब्ध करून देणे आहे. 18 ते 35 वर्ष वयोगट हा रोजगार इच्छुक उमेदवार या पोर्टलवर नोंदणी करू शकतो असं दिलेलं आहे. ठीक आहे, ते रिशफल झालेलं आहे 1 आणि 2, एरर आहे त्या क्वेश्चनमध्ये, वगळून टाका तो प्रश्न. 81वा. 82वा प्रश्न, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत पदवी किंवा पदव्युत्तर पदवीधारक उमेदवारांना दरमहा किती विद्यावेतन दिलं जातं असा प्रश्न आहे. तर पदवी आणि पदव्युत्तर लोकांना 10,000 रुपये अनुदान दिलं जातं. 82चं 3 उत्तर आहे. नंतर हे ई श्रम पोर्टल, या पोर्टलवर प्रश्न विचारला गेला आहे एकदा. श्रमयोगी मानधन योजना, याच्यावर प्रश्न विचारला जाण्याची परत प्रॉबॅबिलिटी आहे. बाल कामगार प्रतिबंध अधिनियम 1986, 86, 87, 88 अशी 3 वर्ष महत्त्वाचे आहेत बाल मजुरीशी संबंधित, बाल कामगारांशी संबंधित. पेपर 3ला विचारला जाणारा प्रश्न आहे. आणि औद्योगिक संबंध असे काही प्रश्न आहेत. आणि त्याच्यानंतर दारिद्र्य हा शेवटचा मुद्दा आणि हा मुद्दा संपतो. मग गृहनिर्माण सुरू होईल. 2 मुद्दे, एक 5 प्रश्न घेऊ आणि मग आपण थांबू. 83व्या क्रमांकाचा प्रश्न आहे, ई श्रम पोर्टलवर जानेवारी 2025 पर्यंत महाराष्ट्रातील किती असंघटित कामगारांची नोंदणी झालेली आहे? ई श्रम पोर्टलवर मागच्या मेन्सला प्रश्न विचारला गेला आणि तो प्रश्न असा विचारला गेला, ई श्रम पोर्टल हे असंघटित कामगारांसाठी आहे. असंघटित म्हणजे इंग्लिशमध्ये अनऑर्गनाइज सेक्टरसाठी. ठीक आहे, 2 प्रकारचे कामगार आहेत, ऑर्गनाइज आणि अनऑर्गनाइज. आता आपल्या संस्थेमध्ये मनोबलमध्ये जर हे झाडणारे पुसणारे ज्या मावशी आणि काकू आहेत त्या सगळ्या कोणते कामगार आहेत? ऑर्गनाइज्ड आहेत, कारण त्या ऑर्गनाइज संस्थेत काम करतात. पण रस्त्यावर एखादा भाजीपाला विकत असेल किंवा बाहेर ते केळीचे वेपर्स चिप्स विकतात रस्त्यावर, ते कोणत्या आहेत? मध्ये अनऑर्गनाइज आहेत. तर ई श्रम पोर्टलवर त्या अनऑर्गनाइज मजुरांची नोंदणी होईल. तर ऑर्गनाइज की अनऑर्गनाइज असा प्रश्न मेन्सला विचारला गेला होता. तर ई श्रम पोर्टल हे अनऑर्गनाइज कामगारांसाठी, असंघटित कामगारांसाठी. हे पोर्टल श्रम व रोजगार मंत्रालय, केंद्र शासन यांनी असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा सेवा देण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय माहिती कोश तयार करण्यासाठी विकसित केलेला आहे. प्रश्न आहे की या पोर्टलवर महाराष्ट्रातील किती असंघटित कामगारांनी नोंदणी केलेली आहे? किती संख्या आहे? 1.74 कोटी कामगार असंघटित आहेत महाराष्ट्रामध्ये, खूप जास्त संख्या आहे. 83चं 3 उत्तर आहे.
प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना 2019 पासून राबवली जात आहे, बरोबर आहे, 2019 पासून राबवली जाते। या योजनेअंतर्गत पात्र असंघटित कामगारांना वयानुसार दरमहा 55 ते 200 रुपये वर्गणी भरावी लागते। आता 18 ते 40 वर्ष वयोगटातील दरमहा 15,000 पेक्षा किंवा त्यापेक्षा कमी उत्पन्न असलेले असंघटित क्षेत्रातील कामगारांना पेन्शन योजनेमध्ये लाभ घेता येतो। जर याच्यामध्ये लाभ घ्यायचा असेल तर आपल्याला जी वर्गणी भरायला लागते ती 55 रुपये ते 200 रुपये भरायला लागते। जर ती आपण 18 ते 50 वयोगटात भरली तर 60व्या वयानंतर आपल्याला दरमहा 3,000 रुपये पेन्शन मिळते। हे रस्ते विक्रेते आणि असंघटित कामगारांना पेन्शन मिळू शकते जर त्यांनी 55 रुपये ते 200 रुपये दरमहा वर्गणी भरली तर। 84ची दोन्ही विधानं बरोबर आहेत, 84चं 3 उत्तर आहे। 85वा प्रश्न आहे, 2024 मध्ये राज्यात एकूण टिंबटिंब औद्योगिक संप आणि टाळेबंद किंवा कामबंद अशी प्रकरणं घडली आणि ते बंद पडल्यामुळे 1842 कामगार हे बाधित झालेले। तर अशी किती उद्योग बंद पडले असा एक प्रश्न विचारला गेलेला आहे। 20 उद्योग बंद पडले। राज्यसेवा मेन्सला औद्योगिक आजारपण असं एक सिलेबसला दिलेला मुद्दा आहे, त्याच्यामध्ये किती उद्योग आजारी पडले बंद पडले असं विचारलं जातं, तर त्या अँगलने आपल्याला अहवालात दिलेली ही माहिती आहे। तर ई श्रम पोर्टल कोणासाठी आहे? असंघटित कामगारांसाठी। किती असंघटित कामगारांची नोंदणी झाली? 1.74 कोटी कामगारांची नोंदणी झालेली आहे। महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी एक मंडळ स्थापन केलेले, त्याची माहिती महत्त्वाचं नाही आहे। श्रमयोगी मानधन योजना 2019 पासून राबवण्यात येते। 18 ते 40 वर्षातले असंघटित कामगार या योजनेत रजिस्टर करू शकतात। त्यांनी रजिस्टर केलं की त्यांनी 55 रुपये ते 200 रुपये भरायचे। 60व्या वयानंतर दर महिन्याला 3,000 रुपये निवृत्ती वेतन मिळेल। सेम आहे। बाल कामगार प्रतिबंध कायदा 1986 मध्ये करण्यात आला। 14 वर्षांपेक्षा कमी वयाच्या बालकांना रोजगारास प्रतिबंध करणे हा त्याचा उद्देश आहे। आता आपण त्याच्यामध्ये 14 ते 18 हा पण एक वयोगट ॲड केलेला आहे। बालकांच्या आरोग्यासाठी 16 व्यवसाय आणि 65 प्रक्रियांमध्ये बालकांना कामगार ठेवल्यास या कायद्यान्वये आपण मनाई केलेली आहे। तर हे विचारलं जातं किती व्यवसाय आणि किती प्रक्रिया, मेन्सला विचारलं जातं। 16 व्यवसाय आणि 65 प्रक्रिया असा उल्लेख याच्यामध्ये केलेला आहे। 2016 मध्ये आपण 1986च्या कायद्यात अमेंडमेंट केलेली आहे आणि 14 नाही तर 14 ते 18 या वयोगटाला आपण त्याच्यात इन्क्लूड केलेलं आहे। तर 6 ते 14 वयोगटाला कुठल्याच कामात लावायचं नाही आहे आणि 14 ते 18 वयोगटाला 16 व्यवसाय आणि 65 प्रक्रियांमध्ये लावायचं नाही आहे। जर त्यांना कामावर लावलं तर मग तो कायद्यान्वये गुन्हा सिद्ध होणार। औद्योगिक संबंध आपण आत्ता बघितलं, 20 प्रकरणं घडली या वर्षभरामध्ये 2023 मध्ये आणि इतके कामगार बाधित झालेले आहेत। 2024 मध्ये विचारले तर मग 8 आहे ॲक्च्युली। 85चं 2 उत्तर आहे। शेवटचा पॅरेग्राफ आणि नेमका या पॅरेग्राफवर प्रश्न विचारला जाईल। दारिद्र्य आणि बहुआयामी दारिद्र्य। दारिद्र्य शाश्वत विकास ध्येयांमध्ये सर्वात महत्त्वाचं ध्येय आहे। किती क्रमांकाचं आहे? 1 आणि 2। 1 काय आणि 2? 1 उपासमार आहे ना, 1 दारिद्र्य आणि 2 उपासमार, म्हणजे दोन्ही सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल आपलं टार्गेट आहेत। तर दारिद्र्य नाहीसं करणं हे शाश्वत विकास ध्येयांमधील एक ध्येय आहे। त्यातलं पण आपण आणखी बहुआयामी दारिद्र्य ठरवलेलं आहे। बहुआयामी दारिद्र्य मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स मोजताना जागतिक स्तरावर 10 डायमेन्शन्स आहेत, मात्र नीती आयोगाने ते 12 ठरवलेले आहेत आपल्यासाठी, भारतासाठी। ठीक आहे, ते 12 कोणते कोणते त्याच्यावर पण प्रश्न विचारले जाण्याची खूप जास्त प्रॉबॅबिलिटी आहे। ते मी ऑलरेडी तुम्हाला शिकवलेलं आहे, पण ते एकदा परत वाचतो। पोषण, बालक आणि पौगंडावस्थेतील मृत्यू, माता आरोग्य, शालेय शिक्षणाची वर्षे, शाळेतील उपस्थिती,
इंधन, स्वच्छता, पाणी, वीज, गृहनिर्माण, मालमत्ता आणि बँक खातं टाकलं आहे आपण नीती आयोगाने की बँक खातं उघडलं आहे का. जर ते उघडलं नसेल तर तो बहुआयामी गरीब आहे असं त्याचा अर्थ होतो. राष्ट्रीय बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक 2023 अहवालानुसार, आता जे आकडे मी सांगणार आहे ते सगळे नोट डाऊन व्यवस्थित करायचे किंवा अंडरलाईन करायचे आहे. बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक जो खालचा तक्ता आहे तो तक्ता विचारात घेऊ आपण. भारतामध्ये 2019-21 मध्ये 0.066 इतकं बहुआयामी दारिद्र्य आहे. भारताचं बहुआयामी दारिद्र्य किती? 0.066 आणि महाराष्ट्राचं निम्मे बरोबर 0.033. तर हे लक्षात ठेवायचं. हे मागच्या वेळी महाराष्ट्राचं 0.065 होतं. आणि वर असं दिलेलं आहे की राज्यातील 2015-16 मधील बहुआयामी गरीब लोकसंख्या 14.8% होती. ती 2019-21 मध्ये 7.8% आलेली आहे. म्हणून ते 0.065 होतं ते 0.033 वर आलेलं आहे. खालीलपैकी बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकाचा घटक कोणता नाही? 12 पैकी कोणतं नाही याच्यामध्ये? शालेय शिक्षणातील वर्ष होतं का वर? होतं. बँक खातं होतं. पिण्याचे पाणी होतं. आर्थिक उत्पन्न नव्हतं. मालमत्ता होतं. तुम्ही किती पैसे कमवतात हे विचारात घेतलं जात नाही. तुम्हारे पास बंगला आहे, गाडी आहे, ते विचारात घेतलं जातं. 86 3 उत्तर आहे. 87 राष्ट्रीय बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक 2023 अहवालानुसार महाराष्ट्रातील बहुआयामी गरीब लोकसंख्या 15-16 मध्ये इतकी होती आणि 19-21 मध्ये ती इतकी झालेली आहे. आपण आता अंडरलाईन केलं. 14.8 होती ते 7.8% वर आलेली आहे. 87चं 1 क्रमांक आहे. कळालं इथपर्यंत? पुढचे मुद्दे आपण पुढच्या लेक्चरला घेऊ. पुढे पण बरेच मुद्दे आहेत, पण जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते बरोबर आपण आजच्या लेक्चरमध्ये कव्हर केलेले आहेत. लाईक करा, सबस्क्राईब करा.